हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर एवढ्या दिवस आपले ब्लॉग येत नव्हते, पण आता कंटिन्यू येतील, जसे होतील तसे येतील, कारण आता थोडीशी फ्रीसुद्धा आहे मी. तर आजचं तुम्हाला दाखवते की आमच्या घरात काय चालू आहे. आणि माझ्या आधी म्हणजे एखादी गोष्ट घरात आली ना ती म्हणजे असेंबल करा म्हणा, किंवा तिला काय त्याच्यामध्ये काय ठेवायचं असते ठेवायचं वगैरे, या गोष्टी तुम्हाला दाखवते. तर या दोघांचा काही खेळ चालू आहे इकडे. सुरुवात माझ्या पोराने केली होती तिकडे बसून बसून, मग नंतर हे जॉईन झाली आहे. ते साड्या लावायचं आलं. कलर वाईज ठेवा, कलर असं म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये असंच पसरून कशाला ठेवल्यात ते खालचं फ्लोअर एकाच कलरचे असं एक साथ पटकन तेवढे उचलायचं. असं नाही, आता हा कलर ठेवला ना तर तो एकाच लाईन मध्ये वरपर्यंत ठेवायचा, म्हणजे ती त्याच्यावरती कटड्यापर्यंत वरच्या, असं म्हणते. हा असं मग काय कलर वाईज मध्ये छान, पण दिसायला पण छान दिसते ना थोडं. दुकानात कसं ठेवतात तसं. तर सुरू आहे इकडं स्टिकर लावायचं, हे पोराचं बांधणीच्या साड्यांचं काम चालू. कपाट मोठं आहे, पण मला वाटतं एवढ्याच साड्याने भरतंय की काय. काय माहित सांगता येत ना, कारण इकडे अजून फुल हा पेशवाईचा स्टॉक आहे, त्याच्या खाली पटोला पैठणी आहे, इकडे कलांजलीचा फुल आहे, इकडे ही पार्टीवेअर साड्या आहेत अजून. ही तर काय मुनिया निघतचं भरलंय. मुनिया याच्यावरतीच बसत नाही, मुनिया बाजूला पण आहे अजून. आणि आतमध्ये हे फुल नुसतं झुमका पैठणी, झुमका हा हा फ्लोअर पूर्ण. त्याच्यावरती पण आहेत, खूप आहेत पार्टीवेअर आहेत हे ते. अरे व्यवस्थित तर दुसरी बॅग राहू चालते, ठेवा तसंच, नंतर पॅक करताना भरायची. दोघांची आपली मज्जा मस्ती करत करत चाललंय पॅकिंग करायचं ना. मला काय माहित कुणी फाडली. हा का, आधी बांधणीच्या तर व्यवस्थित टाका की, नंतर बाकीच्या देते तुम्हाला एक एक. आता सर्व बांधणीच्याच आहेत. माझ्या पोराला आज लय काम करायचं आहे. त्याचं म्हणणं आहे सगळ्या साड्या काढून दे, आम्ही पटापट ठेवतो आणि टाइम वाचेल, लवकर होऊन जाईल. लवकर करून कुठे जायचं आहे तुला? ती म्हटलं जायचंय. माझं काय म्हणणं आहे की हे जर आपलं काम घरी असतं गावाला तर किती माणसं आहे ती पुरलं नसतं करायला. सगळ्यांनी थोडं थोडं केलं असतं तर एकाच्या वरती भार आला नसता. इतकी माणसं आहे ती. हा ना, हा पोरच 4-4 आहेत. सगळ्या पोरांनी साड्या लावून ठेवल्यास आहे ना. हो ना, एवढंच. सगळे पुढे आम्ही घेतो, बरोबर मी घेतो, तू हे सगळं फक्त पुढे घे. तर आज संडे होता, त्याच्यामुळे बघा साडी तर आम्ही ज्यावेळेस मगाशी साड्या लावल्या ना त्यावेळेस हे 3 स्लाइड ना पूर्ण बांधणीच्याने भरलं होतं. मधला जर रिकामा झाला बांधणीचा, पण खालचा पण अक्षरशः रिकामा झालाय. त्याचं कारण दाखवते. हे बघा, फक्त बांधणीचे आहेत. आणि एक म्हणजे काहीच पार्सलमध्ये एक एक साड्या नाही तर 2-2, 3-3, 4-4, 4-4, एकीच्या तर 5 पण आहेत. आणि हे इकडे बघा आता किती मोकळं मोकळं वाटायला लागलं. इकडं आता पॅकिंगचं मटेरियलचं म्हणा, लॉन्ड्री बॅग, ही असं कलांजलीचा पूर्ण स्टॉक, हे पार्टीवेअरचं आहे. आणि हे सगळे शिवलेले ड्रेस आहे जे शिवलेत काल. तर ती पैठणीचे आहेत पण पूर्ण. त्यानंतर ही मुनिया पैठणी आहे पूर्ण. तर फायनली आम्ही चालू डीमार्टला, कारण आमचं खूप दिवसापासून सारखं बिंगी भरून मागू ना कंटाळा आलता. म्हटलं एकदम भरून घेऊ सगळा किराणा है ना. बाई कोणत्या पण सेक्शनला आपण, खेळण्याच्या सेक्शनला नको आहे ना. हा फुटबॉल आहे, 500, 500, 400, 400 रुपये प्राइस आहे. आणि आमच्या रुद्राला घ्यायचं 450च आहे बाळा, 450. तर यातला हे जे छोटे आहेत का नाही छोटे, तर हे 100-150 वाले आहेत असले, पण तो त्याला नको आहे.
आणि त्याला ऑलरेडी असला मोठा फुटबॉल आहे त्याच्याकडे ऑरेंज कलर. ही छोट्या मुलांचं आहे ते. ह्याला पहिलं तर ह्याला सुचत नाही काय घ्यायचं आणि प्राइस बघितलं की स्वतःच नको म्हणतोय. इतका विचार तर पेपर लिहिताना केक करतो का? हा 400चे पाहिजे. 299चे पण आहे का कामाची? ते घरी जाऊन चालत नाही असं होतं ते. ती मारतील की आपल्याला हातात चालवून बघू. घरी गेले की बंद नाही पडलं पाहिजे, नाही तर रडत बसतो 2 तास. मग संडेमुळे ना बेकार गर्दी आहे. मी तर एवढ्या वह्या घेतल्या फक्त. इव्हन ही होती ना तुझ्याकडे छोटा असताना. आता काय गरज आहे तुला? येतं ना 1 2 3. 1000चे पाहिजे. माहित आहे 1000चे पाहिजे का? घे मग. मला काय तुझ्या मनाने तर हा स्वतःच घेणार नाही बरं का. नुसता अर्धा तास घुटू मिळणार इथं की हे घ्यायचं ते घ्यायचं, पण हा घेणार नाही. राणी कोपऱ्यात आहे, राणी पिंक. तर माझ्या नवऱ्याच इथे येऊन पण साड्याची ऑर्डर घ्यायचं काम चालू आहे. राणी पिंक कुठला आहे? आणि माझं पण काय नाही. मी आपल्या वह्या घेतल्यात रुद्राला घरी अभ्यास द्यायला आणि मोठी माझ्यासाठी घेतली. हा घे, छान वाटतंय. घे, छान आहे. खरंच घे. तू युजफुल काय पण घे, पण असं जे तुझ्याकडे आहे तेच डबल नको घेऊ. मला काय माहित. पाहिजे तुझ्या मनाने घे. माझं काहीच म्हणणं नाही. तुला जे आवडेल ते घे. तर शेवटी फायनल रुद्रन आमच्या केलं. काय घेतलंय रे तू? इथे लाखो प्रकारचे टॉयज आहेत आणि त्याने फायनल हे केलंय. डीमार्टमधून आलो आणि आमचा नळ तुटला होता काल रात्रीच. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत होता. पाणी सारखं इकडनं भरून तिकडे घेऊन जा बाथरूममध्ये वगैरे. त्यामुळे आम्ही दोघांनी तो नळ दुरुस्त केला आणि आम्ही आधी प्लंबरला बोलवायचं, पण आता सारखाच तुटतो तो. म्हणजे महिन्याला वगैरे तुटतोच, महिन्याच्या आतमध्येच तुटतो. त्याचं कारण आहे की हेच घर आहे ना, तेच जुनं आहे. भरपूर 25 वगैरे वर्ष झाले असतील. त्याच्यामुळे मग ते होते असं की सगळ्याच वस्तू अशा कुचकट झालेल्या आहेत. धक्का लागेपर्यंत काय झालं होतं, सेकंड शिफ्ट होते, रात्री ते आले आणि मी तर झोपलेलीच होती. मी रुद्र आम्ही झोपतो 10 वाजताच, 10 10:30पर्यंत झोपतेच, कारण त्याला स्कूलमध्ये वगैरे जायचं राहतं त्याच्यामुळे. आणि मग ते आले आणि हात पाय तोंड धुवायला आंघोळ करायला गेले असतील आणि त्यांनी फक्त टच केला, चालू करत होते तोपर्यंत नळ तुटला. पाणी वदबत खाली. काजल करून आवाज देऊन म्हणजे मला आवाज देऊन हे केलं. नंतर मी वर टेरेसवर जाऊन ते कॉक बंद केला वगैरे हे सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे माझी काल रात्री बिलकुल झोप नव्हती झाली. त्याच्यामुळे आज सकाळपासूनच असं झालं होतं. पण मग तो दुरुस्त केला. माहिती आहे 2 तास गेले असतील आमचे त्या नळामध्ये. तो पागळतच नव्हतं पटकन आतला नळ खोलायचं. तर डीमार्टमधून ना एकदा का बाजार भरला की परत 2 महिने तरी कमीत कमी रिलॅक्स होते. यावेळेस तर आम्ही 4 महिने होत आले असतील मला वाटतं आम्ही गेलोच नाही डीमार्टला, कारण होतच नाही. काही ना काही काम, काही ना काही हे, त्याच्यामुळे ते राहून जाते. आणि आत्ता म्हणलं फ्री झालो आहे आणि आता परत रक्षाबंधनचं आणि गणपतीचं काम चालू होईल. त्याच्यामुळे आधीच म्हणलं आपण आपलं जी काही एक्स्ट्राची कामं आहेत ना तर ती पटापट करून घेऊया. तर रुद्रने बघायचं म्हणजे आता मी रुद्रला जो हिमालयाचा शॅम्पू यूज करते ना तर तो मी बंद करायचं ठरवते. मागच्या वेळी मी तुम्हाला विचारलं होतं की मी कोणता शॅम्पू वापरू त्याच्यासाठी, तर कोणीच मला कमेंटमध्ये नाही सांगितलं. तर तुम्ही मला नक्की सांगा की जर तुमचं बाळ 6 वर्षाच्यापेक्षा मोठं असेल, म्हणजे पहिलीत वगैरे गेला असेल किंवा पहिलीच्या नंतर तुम्ही कोणता शॅम्पू त्याला यूज वापरला. कारण मला असं वाटतं आता हा बेबी शॅम्पू नको वापरायला. पण अजून त्याचे दुधाचे दातही नाही पडले, तर माझा असं सुरू आहे एका मनानं की चला त्याचे दुधाचे दात पडेपर्यंत तर तो बाळच आहे ना अजून, ह्या हिशोबाने चालू आहे. मला भेटतही ना, मी खूप सर्च करते, प्रत्येकजण सांगते हा शॅम्पू बेस्ट, हाच शॅम्पू बेस्ट. पण कसं त्याचं चांगलं, आधीच त्याला एवढी केस नव्हती, आम्ही सारखा टकला करून त्याला केस आणलेले आहेत. त्याच्यामुळे थोडीशी मला भीती वाटते त्याला कोणताही शॅम्पू वापरण्याआधी. तर मला ना अगदी पाण्यात मीठ टाकून द्या, पण आयतं देण्याशी मतलब, खरं सांगते. आज ते बोलले तू पार्सल पॅक कर, मी खिचडी बनवतो. तर त्यांनी खिचडी बनवली होती
आणि ती कशी पण हो, पण मला ते आवडणारच. कारण मला ना दुसऱ्याच्या हातचं काही पण ते आवडतंच. मला स्वतः बनवायचं म्हणलं की एवढा कंटाळा येतो. आणि दुसऱ्याचं बनवलेलं असेल ना, मी 4 घास जास्तच खाते. मी माझं बनवलं असेल ना, मला खाऊ वाटत नाही एवढे जास्त. असा प्रॉब्लेम आहे. तर माझा तर नवरा बनवतो बरं का. म्हणजे सारखं सुरूच असतं त्यांचं. मी थोडे करते, नाहीतर ते बनवतच असतात. मग आज त्यांनी बनवलं. आणि इकडे बघा आमचं अजून कामच चालू आहे. सकाळचं वेगळी पार्सल पॅक केली होती, ती वेगळंच आहे. आत्ता आम्ही हे बाकीचं चालू केलं आहे पॅक करायचं. आणि एवढी सारी अशी पॅक करून झाली होती. दाखव की रिझल्ट दाखव की बघ. 40 मध्ये 40. आई माझी पोरगी ग, ही पोरगी. आता मी काय घेणार? चलो क्या खाना है बताओ मैं. एकच भीती अशी खूप मनामध्ये वाटत होती की बाई आपल्या कामातून रुद्रकडे लक्ष नको जायला हे करायला. तर एका पेपरमध्ये त्याला कमी मार्क्स पडले होते, म्हणजे त्याचे 5 मार्क गेले होते. तर आम्हाला म्हणजे असं मनातून वाटत होतं परवा दिवशी ते, पण आज त्याची चांगली मार्क्स बघून परत छान वाटते. आणि कसं राहतं, थोडंसं लहान आहे अजून, थोडंसं त्याचे म्हणजे त्याला येत असताना त्याने तो क्वेश्चन चुकवल्याच ह्याच्या जिम्मेदार तर मीच आहे. कारण मी आदल्या दिवशी त्याची रिव्हिजन घ्यायला पाहिजे होती, मग त्याचा दुसऱ्या दिवशी तो क्वेश्चन चुकलाच नसता. पण ठीक आहे, चालतंय. पण छान वाटलंय बाबा. मग परत मला माझं काम करण्यासाठी सुद्धा ना वेगळी एक्साइटमेंट किंवा थोडीशी ताकद येते अजून. पॉझिटिव्हिटी, चला बाबा आपली पोरगं पण आहे व्यवस्थित. आणि त्याचं असं असतं की बाबा म्हणजे कुठल्याच गोष्टीसाठी त्याचा हट्ट नसतो. म्हणजे काही पण घ्या, ते आता म्हटला ना मम्मा हे पाहिजे, त्याला म्हटले ना बाळा बड्डेला घेऊया, चालतंय म्हणतो, चालतंय बड्डेला. आणि मग मग मोजत राहतो की एप्रिल, जून, मे, आता बड्डे कधी येणार, असं महिने मोजत राहतो. तर त्याचं असं असतं. बाकी हा असा थोडंसं असतं की एकटं असला ना की थोडं लाडवून जातो. पण खरं सांगू ना, आम्ही अजिबातच रुद्राचे लाड नाही करत. त्याला किती दिवसातून म्हणजे कधीच त्याला चॉकलेट नसतं ना, त्याला बिस्किट नसतं, काहीच नसतं. म्हणजे आता मी डीमार्टला मागच्या वेळी गेली तेव्हा आणलं होतं, त्याच्यावर आजच आणले. ती पण एकच पॉकेट आणलं, ते पण त्याचे पप्पा नको म्हणत होते. आणि त्याला कोणी म्हटलं नाही की तुझे दात कसे नाही पडत आहे रे तुला आता पहिलीत गेला तरी. तर तो म्हणतो की मी बिस्किट चॉकलेट खात नाही ना, म्हणून माझे दात नाही पडत, असं त्याचं चालू आहे. कारण आज आमच्याकडे ना आमच्या गाववालीच एक आली होती मैत्रीण, त्यांना पण शिकायचं होतं, अंकलेश्वरच्या होत्या त्या. आले होते, बसल्याच होते, त्यांच्याशीच गप्पा मारत होती मी. तर त्यांच्या मुलाचे त्याच्यापेक्षा लहान आहे तरी पडलेत. मग तो असं सांगत होता, म्हणजे त्या दोघांचं चाललं होतं. आणि त्याला कुणी आमच्या घरी येऊनच बघावं नुसतं, लगेच त्याला घेणार की जाणार खेळायला घेऊन बाहेर गार्डनला. एवढी पटकन त्याची फ्रेंडशिप होते ना कुणासोबत पण. आता हा तर सकाळीच आला होता आणि तो पण त्याची वाट बघत बसलाय. तो तर रुद्रसाठी आलाय शाळा बुडून की नाही मम्मा मी तुझ्यासोबत येतो, मला त्या रुद्राला भेटायचा आहे जो व्हिडिओमध्ये दिसतो. तर चला, बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बाय.